सोनीचे बाबा, पाऊस तर चांगला येऊन राहिला हो मस्त. हा, आपल्याला डोबा लागते आता वावरात सरकी. हा, मस्त पाऊस येऊन राहिला, चांगला पाऊस होऊन राहिला हो आता. हा, बरं झालं बाप्पा, लय वाट पाहून राहिलो होतं या पावसाची बाप्पा. आणि हे बियाणं आणलं आहे ना आपण, उद्या लावून देऊ आपल्या वावरात बाया, आहे का नाही? पाऊस पाहिजेच होता ना, असे पाऊस पाहिजेच होता ना. एक काम करतो, थोडासा पाऊस उघडला का तू बायाच्या घराकडे जाजो बरं. आता कसं पाऊस आला ना तर सर्व जणांची घाई राय हा पेराची, तर कानी बाया भेटत नाही बरं. तर तू चक्कर मारून पाय पहिले लगेच उघडल्या बरोबर. हा, पहिले कानी बायाकडचं आहे सांगाली, त्या ओळखीच्या बाया आहे का नाही त्या तू जात असतं त्याच्यासोबत. हा, त्याचे त्या बायाले सांग पटकन, नाही तर दुसरं अजून कोणी सांगून द्या ना राहील नाही बरं. मग आपल्याला परवा डोबा लागत. तसं नाही, तू आता का नाही पाणी उघडला थोडसा का छत्री घेऊन जाय बायाकड. हा, सांगून दे बायाले. जातो ना, जातो ना, पाऊस उघडू द्या, जातो आता. संध्याकाळी होऊन राहिली, चला बरं चाय पाणी करतो मी, थोडसा स्वयंपाक पाणी करतो, मग जातो ना बायाकड. तोपर्यंत थांबाली परवडन काय? स्वयंपाक पाणी करेपर्यंत तुले 2 घंटे लागल. हा, चाय बनव आणि स्वयंपाक पाणी राहू दे, तिकडून आल्यावर करतो. पहिले का नाही छत्री घेऊन जाय, तू छत्री घेऊन जाय आणि बायाले सांग उद्या सकाळी नाही लागे 7 वाजतापासून 12-1 वाजेपर्यंत. आणि पेरून घ्या आपलं वालं, डोबून घ्या आपलं वावर. सरकी गिरकी आणलेली आहे, तुरी आणलेली आहे, आपण डोबून घेऊ उद्या. तर सला निघून जाते बघ. हा, 2 दिवसात मस्त पाऊस आहे, पावसाचे दिवस आहे आता. बरं झालं बाई, पण पाऊस आला तर. लय वाट पाहून राहिली होती लोक पावसाची, वाट पाहिले, लयच वाट पाहून राहिली होती. बरं झालं आला तर. आपल्याला ह्या वर्षी साथ देते काय काय हो पाऊस. दरवर्षी आपण तर कधी करत नाही म्हणा, पण ह्या वर्षी करून राहिलो. पण साथ देते का काय तर काय माहित, दिला तरी पाहिजे, आहे का नाही? 4.5 एकर वावर आहे, लय पैसा लागन आता. बियाणं असतं 20-25 हजाराचं बियाणं झालं ते. देते तू टेन्शन नको घेऊ, पॉझिटिव्ह विचार करायचा कधी पण. देते साथ देत नाही तर काय. माय बाई घ्यावं. सोनीची बाबा, मी ना तर काड्या आणल्या नाही हो घरात काड्याच नाही आणल्या हो मी ना. आता कसं करावं? काड्या तर बाहेरच राहिल्या, काढून ठेवल्या मी ना. तिथून काड्या हाय आपल्या तिथून वाडीतून, आणि काड्या घरात आणल्याच नाही. आणाले गोष्टी करत राहिली तर राहिलीच तिथं. असं काय तिच्यावर लय सापत आली करा अशासारखी करून राहिली. अहो, चुलीवर नाही तर मग गॅसवर बनव ना आजच्या दिवस स्वयंपाक. गॅसवर बनव. आता पाण्या पावसाचं तुला गॅसवरच बनवावं लागन घाई गडबडीत. कुठं चूल फुकत बसतं तिथं, गॅसवर बनत. पण गॅस चालली पाहिजे ना, आताच आणली ना भरून. काही चुलीवर काही गॅसवर असं करा लागते. कर गॅसवर कर. ते चूल राहू दे तिकडं, गॅसवर कर. हो बाप्पा, गॅसवरच करा लागन. बरं चला, चाय मांडतो आणि जातो बायाकडे छत्री घेऊन. मी काय म्हणलं, असे थोडेसे आलू भजे कर ना. आलू भजे कर ना आता. चाय सोबत मस्त आलू भजे कर, बढिया. पाऊस आला, मस्त भजे खायची इच्छा होऊन राहिली. आलू भजे कर ना. आलू भजी आता का हो? बरं थांबा, आम्ही चाय मांडतो. आणि त्या पोट्टीले कानी तैवरी तुम्ही कानी आलू चिरायला लावा. बारीक तिले मस्त चिरता येते. सोनीले चांगली चिरते ते, मस्त गोल बारीक चिरते. तर तिले चिरायला लावा. आणि मी तैवरी चाय मांडतो आणि बेसन गिसन भिजवतो. लावा तिले थोडस कामी, लावा तिले, लावत जा थोडीशी बावरात घेऊनच जा तिच्यावर. बिलकुल ऐकत नाही ते. काही गरज नाही तिले बावर बुर करायची. प्रेमानं बोलल्यावरही ऐकते ते. ऐका दे माय कसं ऐकते, तुझेच कोण नाही ऐकत होते. आणिच ती बावर बोर करत राहतं तिले. चाल बरं, पाय बरं कशी करते ते मी सांगितल्यावर. बाई सोनू, काय करून राहिली तू? अभ्यास करून राहिली का सोनू? हो जी बाबा, अभ्यासच करून राहिली मी. बाहेर पाऊस चालू आहे तर मग टीव्हीचं सिग्नल काही दिसून नाही राहिलं, तर मग वाचत बसली होती अशीच. वाचायचं होतं तर थोडस वाचतं म्हटलं. हो, तुही मायकानी भजी बनवते, आलू भजी. चाय मांडून राहिली तर आलू ते बरं तिले चिरता नाही येत. तिले पागलीले काही चिरता नाही येत. तिले काही स्वयंपाक गिंपाक काही बनवता नाही येत चांगला. तू चाल बरं बाई, तुला मस्त चिरता येते बरं, बारीक मस्त आलू. गोल दे बरं तिला आलू भजी बनवते दे बरं. तिला चिरताच येत नाही. ते चिरत होती, पण मी म्हणलं राहू दे, सोनीला चिरायला लावतो म्हटलं, मस्त कापायला लावतो म्हटलं. तर कापाले लावा म्हणे. मग तर तू काही कापून दे बरं बाई, ते करते भजी. मग तू फक्त तेवढं कापून दे आलू. बारीक तुला मस्त येते, 1 नंबर आहे का नाही बाई? चल. आई आलू भजी बनवत आहे बाबा, चल ना, देतो ना कापून मी. मस्त देतो कापून देतो. चला ना, आई बनवत आहे का? बरं ठीक आहे, येतो ना मी, येतो. ये बाई पटकन ये ना, ये तेवढं चिरून दे आणि मग बस लागेस. ये चालू. कुकर मांडलाय काय हो तुला? वरण भाताचा कुकर आहे का मांडला? हो जी आई, मी तर मांडलाय कुकर. काऊन काय झालं? मांडायला नाही पाहिजे होतं का कुकर मी ना वरण भाताचा? अहो बाई, आता काय सांगू तुझे. बरं जाऊ दे, मांडला तर मांडला. ते बाप नाही का, ते सासरे जेवत नाही आहे.
ते आले ना आता तर ते म्हणते मी बाहेरूनच जेवण करून आलो म्हणते, तर ते जेवणार नाही आहे. मग आपण दोघीच जणी आहो का नाही, आणि ते लहान आहे बारकी आपली समूह, तर दोघा जणांसाठी काय स्वयंपाक म्हणतं, भाजी पोळ्या भात बनवतो बा म्हणलं, थोडीशी खिचडी मांडून द्यावं लागत होती बा, असं सांगत होती मी तुले. खिचडी मान म्हणत होती, तू वरण भात मांडलाय वाटतं. हो जी, आता तर मी मांडलाय वरण भात. आता कसं मग, आता मग पोळ्या टाकून आहे का, एक काम करू ना, वरण भात आहे, वरणली फोडणी देतो मी साधी, आणि काय म्हणते एखादी भाजी बनवतो कायची तरी, वरण भातच खाऊ, काय होते पोळ्या नाही बनवत. मग वरण भात मगांच्या 2 पोळ्या दिसल्या ना मला दवडीत, मगांच्या पोळ्या दिसल्या 2 दवडीत होऊन जाते. मग आपल्याला दोघीला राहू दे, पोळ्या घ्या गो फालतू वाया जाते. मग राहू दे मग वरण भात, आणि ओलीशी कायची भाजी बनव, थोडीशी आलूची बनवतो भाजी, अशी मोकडी मोकडी चटणी सारखी आहे ना, चिरतो बारीक बारीक, आणि आलूची भाजी बनवतो. मग जमन का? हो बनव ना, बनव. जास्त तिखट नको बनवू भैया, जास्त तिखट नको बनवू, मायाला तोंडाला आहे ना, तर मला जास्त तिखट चालत नाही बरं. तर थोडंसं तिखट कमीच बनव. तिखट काय टाकतं, मिरच्याच टाक ना, हिरव्या 2-3. हो तिखट कमीच टाकतो म्हणा मी, जास्त भाजी तिखट गिगट टाकत नाही, पण मग मिरच्या टाकतो, मग थोडशा 2-3 हिरव्या चालन ना, मग हिरव्या मिरच्याच टाकतो. हो कर तू स्वयंपाक कर तैवरी, मी का नाही आपल्या संध्याला फोन लावून पाहतो काय म्हणते काय नाही. तर संध्याचा फोन नाही आला 2 दिवस झाले, तर तिची आठवण येऊन राहिली. श्वेताचा आलता फोन, संध्याचा आलाच नाही. आणि सागर भाऊजीचा आलता का फोन, काही सांगे का राणीविषयी काही म्हणे? ते नाही करत फोन, माय पोरी होय तर करते बाई फोन अंगणीनं, ते नाही करत फोन सागऱ्या, ते काय करते मग. आता ते वाली पोटोशी आहे, तर आता खुश असन ते, त्याला तसंच पाहिजे होतं ना, दोघं नेटच लागे ना तिले करायचा, नेट लागाले जाऊ दे माय, काय गोष्ट काढतं त्याची, तर जाऊ दे तिकडं, नाही करू केला फोन. चल मग मी का नाही संध्याला फोन लावतो, आणि तू कर मग भाजी आपल्या आलूची करतो ना. बाबा आले तर बाबाले चाय घी द्या लागन का बनवू? नाही जेवण झालं त्याचं वाला, चाय घी नको बनवू, चाय जेवण झाल्यावर नाही पेत ते. आले असते म्हणे चाय पाहिजे त्याईले, पण ते जेवण करून आले का नाही, त्याच्यामुळे चाय काही मागतलंच नाही त्याईनं, राहू दे बाई. स्वयंपाक झाला तर सांग बाई वा, भूक लागली माय, मगानी अर्धीच पोळी खाल्ली मी ना, जास्त जेवली नाही. आता भूक लागली, सांग. हो जी सांगतो. आलू चिरून घेतो ना, आलूची चटणी बनवून घेतो, काही आता काही जास्त स्वयंपाक आहे नाही, वरण भातच आहे, भर झाला आहे ना, लवकर सांगितलं तर, नाही तर कणिक भिजवली असती मी ना. आता काऊन केवलजी तुम्हाला राग आला का, मायाला गाऊन घातलेला आवडला नाही तुम्हाला? आई नसतं घेतला बाई, तुम्ही सरळ रूम मध्ये आले, कामावून आले, तर काऊन काय झालं, आवडलं नाही का तुम्हाला माय ड्रेस घातलेला आणि गाऊन घातलेला? नाही हो संध्या, तसं दिसतं काही नाही, आवला झालो होतो का नाही मी, आवला झालो होतो म्हणून असं वाटलं कधी कपडे बदलतो आणि कधी नाही का, म्हणून आलो ना, अंगावरून पाणी घेतलं आणि कपडे बदलवले, म्हणून आलो होतो काही. तुला काय वाटलं का तुला गाऊन घातला म्हणून? नाही तसं नाही, घाल ना, घाल गाऊन, मी तुला आता म्हणत नाही ना गाऊन घालायला, घाल ना, तू घालायचं आहे तुझी तर घालत जा, आईनच घेऊन दिले तुला, घाल. ती घाबरली होती जी मी, तुम्ही सरळ माझ्याकडे पाहिलं ना, अंदर आले तर मला असं वाटलं का तुम्हाला रागच आला, घाबरून गेलती मी. चला जेवण करायला, आई बोलून राहिली तुम्हाला जेवण करायला. येतो ना जेवण करायचं, येतो, आणि तू वाट नको पाच चौ बरं, अशा ह्याच्यात तू जेवण करून घेत जा ना, गोळ्या घेत जा वेळेवर, वाट नको पाच चौ बरं संध्या, माईवाली. चला मग लवकर, सगळेजण थांबले आहे, आई घे, चला जेवण करून घेऊ, चला बरं. संध्या मला तुझ्यासोबत थोडंसं बोलायचं होतं म्हटलं मला तुझ्यासोबत. जेवण करून घ्या, बाबा आई थांबलेले आहे, ताट वाढलेले आहे, चला तुम्ही जेवण करून घ्या, मग बोलू लागेल काय बोलायचं आहे तर. ठीक आहे चालवल, पण मला तुझ्यासोबत थोडंसं बोलायचं होतं. नंतर चला. बरं चाल, जेवण करून घेऊ पहिले, तू म्हणतं तर चाल जेवणच करून घेऊ, मग बोलतो. आईले भावाले थांबवलं काऊन नाही तू, काऊन एवढ्या लवकर गेले ते, थांबवलंही नाही तुला, काऊन नाही थांबवलं? काय थांबले तर आता काय करू मग मी, जबरदस्तीने थांबू का त्याईले? पत्रिका द्यायला आले होते दोघे जण, आणि दिली पत्रिका आणि चालले गेले, आणि त्याच्यात मला सुनावून नाही गेले. सुनावून गेले? काय सुनावून गेले तुले, कोण सुनावलं, काय सुनावलं हो तुले? तुमचं काहीच नाही दिसत जी, सारं माहीत दिसते सागरजी. आईले असं वाटते का तुम्हाला मीनच काढलं घराच्या बाहेर, मला राहायचं नव्हतं तिथं म्हणून. आणि तुम्ही तर सांगितलं वाटते ना आईले माया चुकल्या, आईले तुम्ही असं सांगितलं ना का मी रोजच झगडे करो म्हणून आणि निघालो म्हणून बाहेर. तर मग काय खोटी बोलली तू आई, काय खोटी काय बोलली, आणि मी काय खोटं बोललो तुझ्या मायसोबत, जे आहे तेच सांगितलं ना, त्याच तुझ्यानं निघालो बाहेर. भले कारण ते वहिनी झाली असं, पण निघालो तू याच्या ना, तुझ्याकडून सण नाही झालं ना कोणत्या गोष्टी, म्हणून निघालो. तुला एकटं पाहिजे होतं ना, मग आता याचा त्याचा विचार कायले करतो, त्या मायचाही विचार नको करू, त्या भावाचाही विचार नको करू. आता आपल्याला चांगल्यानं राहिलं तर चांगल्यानं अल्ल घावं ना, तर मग आता चांगलं राहिलं, याचं त्याचं टेन्शन कायले घेऊन राहिली आता तू? हो बापा, आता तुम्ही माय आई जेवढं सांगून दिल्या सर्व गोष्टी, आता माय भाऊ मला धमकी देऊन राहिला, बाबा जेवढं सांगतो म्हणून. माय बाबा जेवढं सांगितलं का बस झालं, माय माहेरही तुटलं आणि सासरही तुटलं.
त्यासोबत जे होऊन राहिलं ना ते तू करीन होय. तू खोटी बोलतो मला खोटं बोलायला लावतं का? माय मनात जे होतं ते मी सांगितलं. तू याच्यानंच निघालो ना, तू हे रोजचे झगडे चालू राहते त्याच्यामुळे. तू मला कायले दोष देऊन राहिली आता? तुमच्या आईची गलती नाही, तुमच्या बहिणीची गलती नाही, तुमच्या बाबाची गलती नाही, तुमच्या वहिनीची गलती नाही, फक्त माईच गलती आहे आणि तुमचीही गलती नाही. मीच आहे वाईट, सगळ्याच्या समोर मीच वाईट. आता आपण इथं दोघं आहो ना, मग आता झगडे करतच राहशील का अशा याच्यात? अजून मग मागच्यासारखं करशील का तू? तुले म्हणलं ना कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, खायचं प्यायचं गोळ्या घ्यायच्या म्हणून. आता तू आई येऊ का भाऊ येऊ का त्या बाप येऊ कोणी येऊ, काय टेन्शन घेतो? मी आहो ना त्यासोबत. आता चांगलं वाटते का असे बोलून गेले मला तर? किती बोलला माय भाऊ. माय भाऊ तर म्हणे 2 कणपटीत द्यायच्या लायकीची आहे म्हणे तू, म्हणे घरात तुला उभं नाही करत म्हणे मी, म्हणे आहे तसंच म्हणा. तू 2 कणपटीत द्यायच्या लायकीची नाही आहे तर काय? बरं आता तू तुझ्या मायले मले तुझ्या भावाले दूध द्यायचं राहशील का? का स्वयंपाक गिंपाक करशील? काही खाले प्याले करशील का? एक तर बाहेर किती पाऊस चालू आहे, काही खाले बनव ना थोडस. का नाही बनवत? का मी बनवू? मी कायले बनवताजी? तुम्ही तर त्रासच देऊन राहिले मला. कायले बनवतो मी. चांगली राय राणे, चांगली राय. आपण दोघंच राहतो आता. प्रेमानं बोलत जा, प्रेमानं वागत जा, प्रेमानं राहत जा. याचा त्याचा विचार करत नको जात जाऊ. मला असं वाटते ना का तुम्ही मायाच्यानं तुमच्या आई बाबाला सोडलं म्हणून. तर ठीक आहे, हे सोडून द्या, चला आपण तिथंच जाऊ. तिथंच जाऊ तुमच्या मायच्या घरी. झगडे करायले का अजून? मला चाल म्हणून राहिली त्यासारखा सोंगाड्या थोडी आहे. 10 वेळा घराच्या बाहेर निघेन, 10 वेळा घरात जाईन. लोक काय म्हणन मला? एवढ्या ज्ञान ठसनीनं निघालो आता मी घराच्या बाहेर, आणि तू म्हणून राहिली मध्ये चाल. उद्या अजून भांडणं करशील, उद्या अजून म्हणशील चाल दोन राहू. चुपचाप इथंच राह आता. जोपर्यंत 9 महिने होत नाही, आपलं बाळ हातात येत नाही, तोपर्यंत काही विचार नाही करायचा कोणत्या गोष्टीचा. मी करतो. पण माय बिन तर कधी बी फोन करते मले आणि घरी बोलवते ड्युटीवरून बोलवाले. काय होईल मायवाल्या ड्युटीवर असं मले त्याचं टेन्शन येऊन राहिलं. आणि या आता लागतेच घरी हिच्यासाठी मले. अशा ह्याच्यात नाही आलो तर मला टेन्शन येते कशानं काही होईल नाही बा म्हणून. मग हे दोन देण मलेच काही झालं गेलं तर. मी ड्युटी सांभाळू का इले सांभाळू का घरातलं सांभाळू? काय करू मी? घरी आल्यावर पाहिलं तिचे नाटकं अलग राहिले. काही नाही माय डोकं दुखत होतं आणि काही नाही माय पोट दुखत होतं आणि दवाखान्यात चाल म्हटलं तर चालत नाही. अलगच नाटकं चालू इथे. उली शाले घरी बोलावते ये कामावरून. काढून नाही टाकन का अशानं मध्ये ते लोक. त्या मायलेच फोन करतो नाही तर हिच्या मायच्या घरी पाठवून देतो इले. म्हणजे कमसे कम मी तरी ड्युटी सुखानं करीन. प्रेग्नेंट असून बी यायले माय काहीच घेणं देणं नाही आहे. काही घेणं देणं राहिले आणि ते चिडचिड करते मायावर, सर्व मलेच बोलते. मी म्हटलं प्रेग्नेंट झाली आता मी, आम्हाला राहिलं तर चांगले हे करण म्हटलं, चांगले राहील म्हटलं मायासोबत. नाही तेच घरानं निसतं. खाली बनव काहीतरी, खाली बनव थोडस बनव. भूक लागली लवकर खाली बनव. हो बनवतो ना, बनवून राहिली ना. झालं सगळं काही, फक्त पोळ्याच राहिल्या करायच्या, बनवतो.